तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ऍग्रिकल्चर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आपण जे काही येणारे पेपर्स आहेत त्यांचे गेस पेपर किंवा मग इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. तर आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सॉइल सायन्सचे फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्स जे आपण गेस पेपर हे मी स्टडी कडून रिसर्च करून काढलेले आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की प्रत्येक वेळेस रिपीट झालेले आहे आणि याच्या बाहेर मला नाही वाटत जास्त 60 ते 70% यातले क्वेश्चन्स येतील असा तरी एक अंदाज आहे. तर हे कोणकोणते क्वेश्चन आहे चला तर बघूया. खरं तर मित्रांनो, सॉइल सायन्स हा खूप महत्वाचा विषय आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा विषय बॅक राहिलेला आहे. जर आपण तुमच्या सिनियर्सचं जर डिस्कशन केले तर इथून मागं जर सॉइल सायन्स खूप टफ जाणार विषय आहे सॉइल सायन्स, त्यामुळे जर याचं डिटेल स्टडी करणं खूप गरजेचं आहे. सॉइल सायन्स मध्ये महत्वाचा आपल्याला 2+ विषय आहे, त्यामुळे 80 मार्काला याचा पेपर राहणार आहे आणि याचा पासिंग क्रायटेरिया तुमचा एक टोटल प्रॅक्टिकल नाही थेरी मिळून 75 असणार आहे आणि स्पेशल थेरीमध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर मिडचं मिळून तुम्हाला 40 मार्क घेणं आहे. सगळं पासिंग क्रायटेरिया झालं याचा. तुम्हाला याचा थोडा जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा हा विषय बॅक पडणार नाही. प्रॅक्टिकल मध्ये तर सगळ्यांना मार्क दिलेच जाते, पण थेरीचा आपण एक मिड मध्ये जर तुम्हाला 10च्या प्लस 10च्या 12च्या प्लस जर मार्क असतील तर डेफिनेटली तुमचा हा विषय निघेल आणि आरामशीर निघेल. पण 10च्या कमी जर असेल तर तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज आहे, जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. असं नाही तुमचा विषय निघणार नाही, निघेल पण तुम्हाला जास्त एफर्ट करण्याची गरज आहे. तर चला तर बघूया आपण ते इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहे. सर्वात पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो यामध्ये डिफाईन सॉइल सायन्स अँड गिव्ह इट्स अप्रोचेस. हा बऱ्याच वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे, त्यामुळे हा एक तुम्हाला डिटेल करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा. आणि हो मित्रांनो, मी या क्वेश्चनचे उत्तर या ठिकाणी देणार नाही आहे. उत्तर तुम्हाला शोधून लिहायचे आहे. तर उत्तर तुम्ही व्यवस्थित शोधले तर तुम्हाला पाठही होतात आणि जास्त त्या ठिकाणी तुम्हाला नंतर सापडल्यानंतर रट्टा मारायची गरज नाही. उत्तर मी जर तुम्हाला ऍज इट इज दिले तर त्या ठिकाणी मग तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. मग उत्तर जर तुम्ही शोधून लिहिले तर तुमचा अभ्यास त्या ठिकाणीच होऊन जातो. तर शोधायचे कुठं? मॉडेल अँसर की बघू शकता. मॉडेल अँसर की साठी जर तुम्हाला मॉडेल अँसर की पाहिजे असेल तर मला मेसेज करा किंवा माझ्या ग्रुपला जॉईन व्हा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी त्या ऍपची लिंक दिलेली आहे, मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ऍपची लिंक आहे, तर ते ऍप सुद्धा डाउनलोड करा. त्यात मॉडेल अँसर की आहे. नाहीतर आपण तुमच्या नोट्सचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता अँसर सापडण्यासाठी. 2 नंबरचा प्रश्न आहे डिफाईन वेदरिंग अँड इनलिस्ट ऑल अँड एक्सप्लेन एनी वन ऑफ देम. या तिन्हीपैकी बायोलॉजिकल विचारू शकता, केमिकल विचारू शकता किंवा फिजिकल विचारू शकता. हा क्वेश्चन सुद्धा तुमचा डेफिनेटली येऊ शकतो. त्यानंतर आणि बऱ्याच वेळेस आलेला आहे. त्यानंतर तिसरा म्हणजे डिफाईन मिनरल अँड गिव्ह इट्स प्रॉपर्टीज और डिफाईन रॉक अँड गिव्ह इट्स क्लासिफिकेशन विथ सुटेबल एक्झाम्पल. या दोन्हीपैकी कोणताही टाकू शकतात. रॉकचे रिलेटेड एक तर मिनरलचं टाकतील किंवा रॉकचं टाकतील. त्यानंतर चौथा प्रश्न आहे गिव्ह सॉइल फॉर्मेशन फॅक्टर्स ऍक्टिव्ह और पॅसिव्ह. दोन्हीपैकी कोणते विचारू शकता. नाहीतर मग गिव्ह प्रोसेस अँड एक्सप्लेन एनी वन फंडामेंटल और स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेस. यापैकी कोणता एक विचारू शकता. दोन्ही करून ठेवलं तर अतिउत्तम. डिफाईन सॉइल प्रोफाईल विथ डायग्राम अँड एक्सप्लेन डिफरंट हॉरिझॉन. हा 100% प्रश्न येणार मित्रांनो, मी आत्ता लिहून देतो. आणि हा प्रश्नाचे डायग्राम सहित हॉरिझॉन तुम्ही एक्सप्लेन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे एक्सप्लेन डिटेल लँड कॅपेबिलिटी क्लासेस. लँड कॅपेबिलिटी क्लासेस एकदम सोपा आहे, यामध्ये तुम्हाला फक्त थोडं समजून घेण्याची गरज आहे आणि हा सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे. त्यानंतर 7वा आहे तुमचा डिफाईन सॉइल सर्वे अँड इनलिट इच टाईप अँड एक्सप्लेन इन. यामध्ये तुम्हाला रिकनन्स विचारू शकता किंवा मग आणखी तुमचे सर्वे विचारू शकता आणि कोणता एखादा तुम्हाला डिटेल्स लिहायला सांगतील. त्यामुळे हा पण करणं खूप गरजेचं आहे. मी सगळे क्वेश्चन शोधून काढलेले आहे, त्यामुळे खूप महत्वाचे सगळेच क्वेश्चन हे महत्वाचे आहे. 8वा प्रश्न आहे तुमचा डिफाईन सॉइल स्ट्रक्चर अँड इट्स क्लासिफिकेशन. डिफाईन सॉइल स्ट्रक्चर अँड गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. नाहीतर मग फॅक्टर अफेक्टिंग सॉइल स्ट्रक्चर असा सुद्धा प्रश्न तुमचा येऊ शकतो. 9वा आहे तुमचा डिफाईन सॉइल वॉटर अँड फॅक्टर अफेक्टिंग सॉइल वॉटर और इट्स क्लासिफिकेशन. सॉइल वॉटरवर तुम्हाला एकतर क्लासिफिकेशन विचारतील किंवा मग फॅक्टर अफेक्टिंग ऑन सॉइल वॉटर. दोन्ही करून ठेवणं गरजेचं आहे. याला डिटेल जर तुमचा आता लास्ट पार्टमध्ये असेल तुम्ही स्टडीचा तर एवढं डिटेलही करायचं गरज नाही, तुम्ही तिथं लिहू शकता. अशा पद्धतीत केलं तर अतिउत्तम. त्यानंतर 10वा प्रश्न आहे तुमचा एक्सप्लेन डिफरंट सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट्स.
सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट तुम्ही इनलिस्ट करून त्याचे थोडं एक 5-6 एक्सप्लेन केलं तरी पण तुम्हाला चांगले मार्क मिळतात इथे या क्वेश्चनला. डिफाईन सॉइल पॉल्युशन अँड डिफरंट सोर्सेस. सॉइल पॉल्युशनचे डिफरंट सोर्सेस अँड सॉइल पॉल्युशन, मग यामध्ये तुम्ही वेगवेगळे केमिकल्स, फर्टिलायझर्स वगैरे हे या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर 12वा प्रश्न, डिफाईन सॉइल कोलाइड अँड जनरल प्रॉपर्टीज. 13वा प्रश्न आहे, व्हॉट इज सोर्स ऑफ सॉइल ऑर्गॅनिक मॅटर अँड गिव्ह कंपोजिशन ऑफ प्लांट रेसिड्यूज. हा एक महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. 14वा प्रश्न आहे तुमचा, डिफरन्स बिटवीन पार्टिकल डेन्सिटी अँड बल्क डेन्सिटी, किंवा मग यामध्ये तुम्हाला एखादं पर्टिक्युलर विचारू शकता. त्यासाठी दोन्हीला तुम्हाला प्रिपेअर राहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 15वा आहे तुमचा, राईट इम्पॉर्टन्स ऑफ कटायन एक्सचेंज. हे तुमचा 15वा. मी हे टोटल तुम्हाला 15 क्वेश्चन दिले आहे. हे सगळेच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे सगळे जर तुम्ही केले तर मी इथं गॅरंटी देतो तुम्हाला तुमचा विषय बॅक राहणार नाही. तुमचे सगळे हा सॉइलचा विषय तो ऑल क्लिअर निघाल, कारण हे सगळे महत्वाचे क्वेश्चन आहे आणि महत्वाच्या टॉपिकवर हे प्रत्येक वर्षी यावर क्वेश्चन असतातच. आणि खाली मी तुम्हाला काही टर्म दिलेले आहे त्या तुम्हाला 8 मार्कासाठी डिफाईनला येतात. यामध्ये रिगोलिथ, सॉइल पीएच, सॉइल कन्सिस्टन्सी, सॉइल टॅक्झॉनॉमी, स्पेसिफिक हीट, CN रेशो, क्रोमा, सॉइल टेक्स्चर, सॉइल स्ट्रक्चर, रॉक, मिनरल, लाईट मिनरल, स्ट्रोक्स लॉ, सॉइल कोलाइड आणि ह्युमस. यामध्ये तुम्हाला कोणताही एक डिफाईनला विचारू शकतात. तर हे सगळे झाले मित्रांनो क्वेश्चन. हे डिटेल तुम्ही त्या ठिकाणी करून नंतर याला व्यवस्थितरित्या पाठ वगैरे करून समजून घेऊन त्या ठिकाणी लिहू शकता.